नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे एक स्वीट डिश आणि झटपट होणारी अशी एक डिश करणार आहे। ती म्हणजे कोकोनट बर्फी। कोकोनट बर्फी म्हणजे ओल्या नारळाची बर्फी मी आज नाही करणार। मी आज डेसिनेटेड कोकोनटची बर्फी करणार आहे, जो मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळून जातो। तर मी तो आणलेला आहे आणि आपण त्याची आज बर्फी करणार आहोत। तर सर्वात पहिले कढईत आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि यात टाकायचं आपल्याला 1 कप डेसिनेटेड कोकोनट आणि त्याला हलकंसं शेकून घ्यायचं आहे। याला आपल्याला पूर्ण भाजायचं नाहीये, फक्त थोडासा गरम करून घेऊया। 5 मिनिटांसाठी गरम करायचं आहे आपल्याला याला। आता याला आपण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि याच कढईत आपण 2 कप दूध घेणार आहोत। मी आत्ताच गरम केलेला आहे। त्यात आपण साय टाकून दिली तरी चालणार आहे। साईसकट 1 कप दूध आणि अजून 1 कप असे 2 कप दूध घालायचं आहे। आणि याला आपल्याला सारखं चाळत राहायचं आहे आणि छान याचं अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। दूध असं अर्ध आटत आलं का आता थोडं कमी झालं आहे, तर आता आपण यात टाकून द्यायचं आहे 1 टेबलस्पून मिल्क पावडर। याच्याने चव छान येते। सारखं चाळत राहायचं आहे आणि यात टाकायचं आहे आपल्याला थोडीशी वेलची पूड। आता टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप साखर। तर साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे। साखर आता वितळून गेली आहे। आता आपण हा खोबऱ्याचा किस टाकून देऊया। म्हणजे डेसिनेटेड कोकोनट, आपली आज कोकोनट बर्फी आहे। खूप छान लागते ही बर्फी, अप्रतिम अशी लागते आणि पटकन होते। त्याला पुन्हा सारखं चाळत राहायचं आहे। आता आपण यात टाकणार आहोत 1 चमचा साजूक तूप। हे आपण अजून 2 मिनिटं छान असं सारखं चाळत राहायचं आहे। फक्त 2 मिनिटं तर होतच आली आहे आपली बर्फी। एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि यावर आपण आता हे बनवलेलं सारण टाकून देणार आहोत। आणि याला छान असं पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे। आता हे जरा गार झालं आहे, 15 मिनिटं झाले करून। आता आपण आपल्या आवडीप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। मी असे चौकोनी तुकडे करून घेतले आहे आणि आता थोडेसे बदाम आणि पिस्ता मी बारीक करून घेतले आहे, ते आपण यांना सजवू शकतो। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याला डेकोरेट करू शकता। डेसिनेटेड कोकोनटपासून आपण बर्फी तयार केली आहे। अप्रतिम आणि अतिशय चविष्ट अशी बर्फी तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता, झटपट आणि पटकन झालेली अशी ही बर्फी आहे। आपण तुम्हाला दाखवते मी। वा, सहजच निघून आली, किती सुंदर झाली आहे। खूपच छान, चवीलाही छान, मस्तच। आजची कोकोनटची रेसिपी, बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा। थँक्यू।